अनमोल रामनगर महामार्ग छोट्या वाहनांसाठी बंद तर वाहतूक आली वळवण्यात। अनमोल रामनगर महामार्गावरील हत्ती ब्रिज येथे कंभरभर पाणी साचून राहिल्याने छोट्या वाहनांसाठी धोक्याचे असल्याने सदर मार्ग बंद करून छोटी वाहने तिनेघाट, माळसंगाळ, अनमोल या ठिकाणी वळवली आहेत। तर एका समाजसेवकाने दिलेल्या जेसीबी द्वारे पाणी काढून रस्ता काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु दोन्ही बाजूंनी पाणी जाण्यासाठी वाट नसल्याने 2 तासाच्या अथक प्रयत्नांनी देखील पुन्हा मागास फिरावे लागले। तर सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्णतः वाहतूक खळमळली होती। अखेर पोलीस विभाग या ठिकाणी येऊन छोट्या वाहनांना दुसऱ्या मार्गी सोडण्यात आले। तर यावेळी या पाण्यातून जातेवेळी एक बोलेरो पिकअप तसेच एक ट्रॅक्टर कलंडली, तर याचबरोबर जाणारी एक दुचाकी स्वरही पाण्यात जातेवेळी पडल्याने त्यांनाही दुखापत झाली आहे। तर सध्या माळसंगाळ मार्गे वाहने वळवण्यात आली असली तरी सायंकाळी 6 वाजल्यानंतर वाहतुकीस या मार्गावर बंदी असल्याने सायंकाळच्या वेळेस या मार्गावर वाहनांना सोडण्यात येत नाही। तर तात्पुरता हत्ती ब्रिज दुरुस्ती होईस तोपर्यंत माळसंगाळ मार्गे छोट्या वाहनांना दिवस रात्र सोडण्याची मागणी होत आहे। तर खराब रस्ता कर्नाटकात असला तरी गोवा परिवहन मंडळ तसेच इतर ट्रान्सपोर्टसाठी गोवा राज्यातूनही अनेक वाहने दररोज ये जा करतात। त्यामुळे निदान गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी पुढाकार घेऊन सदर विषयावर कर्नाटक सरकारशी बोलण्याची मागणी करावी अशी तळमळ प्रवाशांकडून केली जात आहे। तर सध्या हत्ती ब्रिज येथेही एक मोठे वाहन अडकून पडल्याने सर्व बसेस नाही आता रस्ता सध्या बंद झाला आहे। समर्थ वार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। हा जो गोवा बेळगाव महामार्ग हा दिवसेंदिवस ढासळत चाललाय, म्हणजे खड्डे वाढत चालले। एनएच वाल्यांना किती वेळा सांगितलं रस्ते बुजवा, तेवढ्यावरती हा म्हणतात, कोणी लक्ष देत नाही। आज परिस्थिती अशी झाली की कुठलीच गाडी जात नाही, पूर्ण इकडे तिथपर्यंत गाड्या थांबल्या। मोठी गाडी तेवढी जायला ती पण खालती बसायला लागले आणि पाणी काढण्यासाठी काही इकडे व्यवस्था नाही। त्यामुळे आज आम्ही सोशल वर्कर इकडे एकट्यानं जीसीबीची व्यवस्था कर म्हणून सांगितले। त्यांनी जीसीबी आता पाठवत आहे, ती जीसीबी पाठवल्यानंतर थोडंफार पाणी तरी काढून आज या ठिकाणी रस्ता मोकळा करण्यात येईल। कोणच लक्ष देत नाही ह्या रस्त्याकडे। इकडचे स्थानिक लीडर असून दे, एमएलए असून दे किंवा गोवा बेळगाव हा राष्ट्रीय मार्ग असल्याने गोव्याचेही तितकेच संबंध आहेत। इकडे गोव्याची सुद्धा कोण मुख्यमंत्री सुद्धा आज आवाज उठवत नाही ह्या रस्त्यासाठी, कर्नाटकाशी चर्चा करत नाही झालेत। ही दुःखाची गोष्ट आहे, कारण गोव्याची जेवढी लोक येतात तेवढी कर्नाटकात जातात। दोघांचे पण संबंध चांगले ठरण्यासाठी गोव्याच्या बी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे आणि कर्नाटकच्या सरकारने पण प्रयत्न करायला पाहिजे। आम्हाला रस्ता नको, कमीत कमी पडलेले खड्डे तरी बुजवले तर आज इकडनं जाण्यासाठी व्यवस्था नाही तर पूर्ण रस्ता तरी बंद केला तर पूर्ण गाड्या तरी येणं बंद होईल, ते तरी करावे त्यांनी। किंवा या ठिकाणी खड्डे पडलेत ते तात्पुरते तरी बुजवावे। आम्ही आता प्रयत्न करून जीसीबीच्या साहाय्याने पाणी काढण्याचं म्हटलं तर वेगळे फॉरेस्ट प्रॉब्लेम येतं। ह्या साईडने पाणी काढायचं तर फॉरेस्ट एरिया ते म्हणतात आपल्या एरियात पाणी जायचं नाही, मग पाणी जाणार तरी कुठे? ह्या साईडला आहे भिंत, असा प्रॉब्लेम व्हायला। त्याला लागून असे परत पुन्हा प्रॉब्लेम आला तर काही शाळेचे विद्यार्थी पण तिकडे अडकून बसलेले आहेत, त्यांनी बसमध्ये तिकडे अडकून बसले त्या साईडला, कारण त्यांना इकडे शाळेलाच पण सुट्टी व्हायला लागली। त्याला लागून पुन्हा इकडे अडकून ह्या दृष्टिकोनातून इकडे काय तरी व्यवस्था दोन्ही सरकारने जितके कर्नाटकाची जरी हे असलं तरी गोवा सरकारने बी यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, कारण त्यांच्या सुद्धा गाड्या इकडे येतात, त्यांची ट्रान्सपोर्टच्या गाड्या येतात, परिवहन मंडळाच्या येतात, सगळ्या गाड्या येतात आणि त्यांनी जर सगळ्यांनी मिळून केलं तर आज हा रस्ता होऊ शकतोय, म्हणजे कमीत कमी इकडे खड्डे तरी भरू शकतात। धन्यवाद।